राष्ट्रवादी कार्यालयाची जागा आपण घेतलेली आहे आणि आज भारतीय जनता पक्षाचं कार्यालय पाहिलेलं आहे. लवकरात लवकर राष्ट्रवादीचं कार्यालय तुम्हाला उभं राहिलेलं दिसेल. आज अमित शहा आपले देशाचे गृहमंत्री हे 19-20च्या दौऱ्याच्या निमित्ताने कोल्हापूरला येत आहेत. तीर्थक्षेत्र अंबाबाईला जे सहकार्य त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद मानण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुक आहेत आणि त्या सभेच्या तयारीसाठी आणि कार्यक्रमाच्या तयारीसाठी आज तिन्ही पक्षांची इथे एकत्रित बैठक झाली आणि आज पहिल्यांदा मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आलेलो आहे. संजय राऊत यांनी बोलताना आज असं म्हटलेलं आहे की अजित पवारांचा पक्ष असेल किंवा शिंदे सेनेचा गट असेल, हे काही आता गट नाही, ज्या कंपन्या राहिलेल्या आहेत अमित शहा यांच्या. आपण अनेक वेळा बघितलेलं आहे की संजय राऊत हे सातत्यानं शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या पक्षाबद्दल बोलत आहेत. परंतु त्यांचा पक्ष आता किती राहिला आहे ही आता शोधण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे काही दिवसांनी दुर्बिणीतनं शोधण्याची वेळ आहे. त्यांनी आपल्या पक्षाची चिंता केली पाहिजे. आपला पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे. विनाकारण दुसऱ्या पक्षांना बदनाम करणं, त्यांच्यावर टीका करणं सोडून दिलं पाहिजे. शेवटी लोकशाहीमध्ये आपले आमदार किती आहेत, खासदार किती आहेत, नगरपालिका महानगरपालिका किती आहेत, यावर हे पॅरामीटरवर लोकशाहीमध्ये पक्षाचं स्थान ठरत असतं. नाही, आता त्यांची काय मला माहिती नाही, परंतु रोहित पवार हे अजित पवारांची जागा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. नाही, आता हे 2 दिवस झाले सोनिया गांधींनी ममता बॅनर्जींना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला दिला आहे आणि ते अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना करणार अशी बातमी आम्ही वाचली आणि आमचे पवारसाहेबांचा पक्ष हाही काँग्रेसमध्ये विलीन करण्याबद्दलची बातमी आम्ही वाचलेली आहे आणि मला वाटते सुप्रियाताईंनी सुद्धा होकार त्याला दिलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, पक्षाचे काय तुम्हाला नाही, हे बघा, गडिंग्लज नगरीचे नगराध्यक्ष महेश तुर्बतमठ हे बेडा जंगम जातीचे म्हणजे SC हा जातीचे होते. आपल्याला माहिती आहे की अशोक स्वामी काही दिवसापूर्वी इचलकरंजीच्या त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष होत्या, त्याही याही जातीच्या होत्या. राज्यभरमध्ये अनेक असे लिंगायत समाजाचे बेडा जमातीचे लोक यांना SCचे दाखले मिळालेले आहेत, पडताळणी झालेली आहे आणि महेश तुर्बतमठ हा एक अतिशय सज्जन, अतिशय एक सुविचारी, अतिशय आध्यात्मिक असा लिंगायत समाजाचा धर्मगुरू होता आणि त्यांनी मला वाटते पुरावे दिलेले होते आणि त्यांनी आजच प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे की बसवेश्वर महाराज मला न्याय देतील. पण गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चर्चा होत्या राष्ट्रवादी एकत्र येणार, ते आता खऱ्या अर्थानं होणार असं वाटतं. राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार आहेत. आता आमची दोन्ही पक्ष वेगवेगळे जाऊत ना. याला जोडून एक असं संजय राऊत असं म्हटले की मातोश्रीचे दरवाजे सोडून गेल्यासाठी कायम आहेत पुढे. काय वाटतं? नाही, हे बघा, मला तुम्हाला माहिती आहे की सत्ता सोडून कोणी लोक जाणार नाहीत. हा त्यांचा भ्रमनिरास आहे. ते कोणत्या स्वप्नात वावरत आहेत कोणाला माहिती आहे. गोकुळची निवडणूक तोंडावर आहे, शक्ती प्रदर्शन करत तुम्ही ठराव दाखल करणार आहात. 2 दिवसापूर्वी कशा प्रकारचं वक्तव्य केलं? नाही, की आम्ही महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढवणार आहोत, महायुती म्हणून ती जिंकणार आहोत आणि महायुतीचा चेअरमन आम्ही करणार आहोत. आता प्रत्येक पक्षाने म्हणजे तसं जनसुराज्य ठरवलं होतं, शिवसेना शिंदे गटाने ठरवलं होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलं होतं की आपण एकत्रितपणानं आपले जे ठराव आहेत ते घेऊन जायचे. आता मला आज वर्तमानपत्रात मी वाचलं की आपल्या असिस्टंट रजिस्ट्रारनी आपण एकेकांचंच आम्ही आधार कार्ड बघून ठराव घेऊ अशी काहीतरी त्यांनी सूचना केलेल्या आहे, पेपरमध्ये वाचलं. तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे ठराव घेऊन मी स्वतः जाणार आहे. गेटमधून जात असताना ते आधार कार्ड घेऊन, कारण ते तालुक्याचा वेगळा मंडप करणार आहेत, त्यामुळं आम्ही शक्ती प्रदर्शनानं आम्ही सगळे ठराव घेऊन जाऊ आणि आमचे सगळे लोक आणि आमचे ठराव हे त्याविषयी तिथं नोंदवतील. साहेब, खरं पाहिजे तर उद्यापासून कोल्हापूर शहरातील पाणी संकट जे आहे ते घडत होताना पाहायला मिळते. धरणात पाणी नाही आहे,
कोल्हापूरला आता पाण्याची खरं तर संकट आलं म्हणजे काय सांगतो? आता यापूर्वी अनेक वेळा आम्ही सांगितलं होतं की यावेळेला काळमवाडी धरणातलं पाणी हे गळती काढण्याच्या निमित्ताने हे पहिल्यांदा 4-5 टीमशी कमी केलेलं होतं. उन्हाळ्यामध्ये फार मोठा त्रास होणार आहे. वेळेवर पाऊस जर नाही आला तर आपल्याला पाणी जपून वापरावं लागणार आहे. ह्या सूचना अनेक वेळा प्रशासनाने आणि आम्ही लोकप्रतिनिधी दिलेल्या होत्या. आता काळमवाडी धरणाचं पाणी आपल्या जॅकवेलपासून दूर गेलेलं आहे. त्या आपली जी जुनी लाईन आहे पंचगंगेची, कोल्हापूर शहराला पाणी कमी पडणार नाही. पंचगंगेमध्ये भरपूर पाणी आहे, त्यामुळं राधानगरी धरणातलं पाणी हे पंचगंगा नदीला येईल आणि कोल्हापूर शहराला अडचण कुठली होणार नाही. ठीक आहे, काळमवाडी धरणाचं पाण्याची कमतरता भासेल. साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सूचना केलेली आहे की पक्षात कोणताही हस्तक्षेप त्यांनी अतिशय चांगलं भाषण केलं आणि कार्यकर्त्यांना अवगत केलं की मी पक्ष सांभाळू शकते आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागे मी ठाम उभी राहू शकते. नाही, ते शाब्दिक नाही, ते दोघं अतिशय हुशार आहेत. ते गुरु आणि शिष्य आहेत. त्यामुळं त्यांचं बोलणं, त्यांची कृती हे सगळ्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं सभा रंगवावी आणि सभेमध्ये कार्यकर्त्यांना कसं मार्गदर्शन करावं याचा एक उत्तम नमुना त्या दोघांच्या भाषणामध्ये आपल्याला दिसून आलेला आहे. सोलापूरमध्ये विधान परिषद ठीक आहे, आता थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.